नमस्कार. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सर्व आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की सत्यमेव वॉटर कप फार्मर कप अंतर्गत आपली सुरुवात आज म्हणजे मागच्या मीटिंग मध्ये झालेली आहे, पण आज मागच्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे दशपर्णी अर्क बनवण्याचं ठरवलं होतं. तर आज 1 मे 2026 रोजी आदर्श शेतकरी गट बाटशिरपुरा यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या सहकार्याने, यांच्यातर्फे आज दशपर्णी अर्क बनवण्याचं नियोजन चालू केलेलं आहे. तर चौगुले मॅडम नमस्कार, चंदनशिव मॅडम नमस्कार, सर्व टीम नमस्कार. तर आज चौगुले मॅडम ट्रान्सफर करतो मॅडम. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपण आता सुरुवात करूया दशपर्णी अर्क पासून. तर प्रथमतः हे दशपर्णी अर्क म्हणजे काय हे तुम्ही थोडक्यात माहिती सांगायचं. आजकाल पिकावर जो फवारणीचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी रासायनिक फवारणीचा खर्च कमी करून शेतकऱ्याला परवडेल अशा शेतकऱ्याच्या शेतामधून उत्पन्न होणारा जो पाला आहे त्याच्या माध्यमातून जी फवारणीसाठी, कीटकनाशक फवारणीसाठी जो अर्क आपण तयार करणार आहोत त्याला आपण दशपर्णी अर्क म्हणून ओळखतो. याचं दशपर्णी मतलब त्या नावामध्येच याचं अर्काचं सगळं सामावलेलं आहे. 10 प्रकारची जी पानं असतात त्या पानांना घेऊन जो अर्क आपण फवारणीसाठी तयार करत आहोत त्याला आपण या ठिकाणी दशपर्णी अर्क असं म्हणतो. हे झालं दशपर्णी अर्क म्हणजे काय. आता ह्याच्यामध्ये कशा कशाचा पाला घेतलाय हे थोडक्यात म्हणजे घटक ते थोडक्यात सांगा मला. दशपर्णी अर्क मध्ये जो आपण पाला घेतो त्याच्यामध्ये सर्वसाधारण विचार केला तर जी शेतकऱ्यांबरोबर असलेली जी गुरं आहेत, जो पाला खात नाहीत, अशा प्रकारची जी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाला असतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बघायला गेला तर निरगुडीचा पाला आहे, सीताफळ आहे, कनेरी आहे, त्याच्यानंतर टणटणीचा पाला आहे, लिंबाचा पाला आहे, त्याच्यानंतर एरंडाचा पाला आहे, मोगली एरंड आहे आणि रुई, अशा प्रकारच्या 10 पाल्याचा समावेश आपण या दशपर्णी अर्कामध्ये करतो. आणि दशपर्णी अर्क बनवण्यासाठी त्या पाल्याबरोबरच आपल्याला 10 किलो गावरान गाईचं शेण घ्यायचंय आणि 10 लिटर गोमूत्र घ्यायचंय आणि त्याचबरोबर एक अर्धा किलो लसूण आणि 2 किलो हिरवी मिरची आपल्याला या दशपर्णी अर्क बनवण्यासाठी घ्यायची आहे. हे सर्व घटक टाकल्यानंतर हे किती दिवस ठेवावं लागतं, म्हणजे किती दिवसात हे तयार होतं हे पण सांगा. दशपर्णी अर्क तयार करताना ह्या 10 प्रकारचे पाले आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तो पाला बारीक चिरून घ्यायचा आहे. उपलब्धता असेल तर आपण तो मिक्सर मधूनही कुटून घेऊ शकतो. आणि तो पाला एका 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपल्याला एक 40 दिवस भिजवत ठेवायचा आहे. 40 दिवसानंतर या दशपर्णी प्रकारच्या पानापासून हा अर्क तयार होतो आणि तो आपल्याला 40 दिवसानंतर फवारणीसाठी सज्ज होतो. ह्याचा वापर पहिल्या फवारणीसाठी करायचा का कसं करायचं? जेव्हाही आपण रासायनिक फवारणी करत असतो, जेव्हा आपल्याला कीड आपल्या पिकावर दिसत असते, पहिल्यांदा आपण जेव्हा आपलं पीक लहान असतं त्यावेळेस सर्वात प्रथम आपण नीम अर्क, जे आपल्या शेतामध्ये जे लिंबोळे असतात त्याच्यापासून तयार केलेला जो अर्क असतो त्या अर्काच्या माध्यमातून आपण पहिली फवारणी घेतो व त्यानंतर पुढच्या कुठल्याही फवारणीला आपण ह्या रासायनिक फवारणीच्या ऐवजी दशपर्णी अर्काचा आपल्या कीड नियंत्रणासाठी उपयोग करू शकतो. तर धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. आपण दशपर्णी अर्कला आज आपल्या बॅरल मध्ये टाकून सर्व बघत आहात. भाज्या म्हणजे पानं, सगळ्या वृक्षाचे पानं वगैरे 10 प्रकारचे आलेले आहेत, बाकीचं मटेरियल पण आलेलं आहे. तर एक 45 दिवसांनी आपला दशपर्णी अर्क तयार होईल, त्यावेळेस पण आपण म्हणजे त्याची चाचणी करूच. तर सर्व टीमचं मनापासून धन्यवाद की सर्वांच्या सहकार्यामुळं घडलं, कारण एकाला काही शक्य नाही एवढा पाला गोळा करणे वगैरे. तर सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.